पुरणपोळी फाटते, पुरण बाहेर येतं किंवा पोळी मऊ होत नाही, मग ही घरची पद्धत एकदा नक्की वापरून बघा. पुरणपोळी एकदम टम्म आणि मऊ होईल. आज मी 2 वाट्या चण्याची डाळ घेतली आहे. तिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. धुतल्यानंतर कुकरमध्ये घालायची. त्यात साधारणतः 4 वाट्या पाणी घालायचे. पाणी घातल्यानंतर कुकर लावायचा आणि 6 ते 7 शिट्ट्या लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ आपली मस्त शिजली आहे. आता तिचं जास्त पाणी काढून डाळ कढईमध्ये घेऊया. ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने साखर घालायची. मी 2 वाट्या डाळ घेतली आहे म्हणून 2 वाट्या साखर घातली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं गूळसुद्धा वापरू शकतात. आता हे सतत हलवायचं. साखर विरघळून मिश्रण छान घट्ट झालं की त्यात विलायची पावडर आणि थोडं जायफळ किसून घालायचं. आणि बघा, आपलं पुरण तयार आहे. पुरण थोडं थंड झालं की पुरण यंत्रातून छान गाळून घ्यायचं. यामुळे पुरण एकदम मऊ होतं आणि पोळी लाटतानाही बाहेर येत नाही. आता पिठासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, थोडं मीठ आणि तेल घालायचं. थोडं थोडं पाणी घालून नेहमीच्या पोळीपेक्षा जरा मऊ पीठ मळायचं. वरून थोडं तेल लावून 10 मिनटं रेस्ट द्यायची. 10 मिनटानंतर परत आपण पीठ मळून घेऊया. आता एक छोटा गोळा घ्यायचा. कडा पातळ आणि मधला भाग थोडा जाडसर ठेवायचा. मध्ये भरपूर पुरण भरायचं आणि मोदकासारखा कडा एकत्र करून बंद करायचा. हलक्या हाताने दाबून मैदा लावायचा आणि सावकाश पातळ पोळी लाटायची. एका बाजूने लाटली गेली की लगेच पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने मैदा लाटून आपली पोळी लाटायची. म्हणजेच पुरण सगळीकडे सारखं पसरतं. आता गरम तव्यावर पोळी टाकून घेऊया. एका बाजूला झाली की पलटायची आणि दुसरी बाजू छान शेकून घ्यायची आणि शेवटी मस्त तूप लावायचं. बघा, ही पुरणपोळी एकदम टम्म आणि मऊ, आतून भरपूर पुरण असलेली आहे. गरमागरम पुरणपोळी गावरान तूप घाला आणि मस्त खा. आणि रेसिपी आवडली असेल तर पेजला फॉलो करा आणि फुल व्हिडिओसाठी लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. वरून थोडंसं गावरान तूप घालायचं की चव अजून मस्त लागते. तुम्हीही ही पद्धत एकदा नक्की करून बघा आणि तुमची पुरणपोळी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सण असो किंवा घरच्यांची फरमाईश, अशी गरमागरम पुरणपोळी समोर आली की कोणी नाही म्हणणार नाही.